नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन FM वर मी आहे मेधा, अर्थात डॉक्टर्स रूम या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचे स्वागत. मंडळी, येणारा 28 जुलै हा वर्ल्ड हिपॅटायटिस डे म्हणून संपूर्ण जगभर पाळला जातो. हिपॅटायटिस याचे अनेक प्रकार देखील आहेत मंडळी, पण एकूणच हा जो हिपॅटायटिस आहे तर त्याच्यामुळं अनेक लोक दरवर्षी मृत्युमुखी पडत असतात. त्यामुळंच WHOनं ठरवलंय की 2030 पर्यंत हिपॅटायटिस जगातून नष्ट करायचा, त्याचं उच्चाटन करायचं. आणि हे उद्दिष्ट ठेवून WHO दरवर्षी आपल्याला वेगवेगळ्या थीम्स देत असतं आणि तशा पद्धतीची यावर्षीची थीम काय आहे हे देखील आपण बघणार आहे. आणि एकूणच हिपॅटायटिस म्हणजे काय, त्याचे प्रकार काही असतात आणि त्याचं एकदा डायग्नोसिस झालं की त्याच्यावर उपचार कशा पद्धतीनं केले जातात, या सगळ्याचं उहापोह आज आपण आपल्या कार्यक्रमामधून करणार आहोत. आणि आपल्याला आज मार्गदर्शन करतायत डॉक्टर योगेश माइंडकर, जे आयुर्वेद तज्ज्ञ आहेत. नमस्कार सर. नमस्कार. हा जो 28 जुलै आहे येणारा वर्ल्ड हिपॅटायटिस डे, तर त्याची दरवर्षी एक थीमलाईन दिली जाते. तर ती थीमलाईन सांगूया आणि मग आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला तुमच्याकडून जाणून घ्यायची आहेत. हा वर्ल्ड हेपॅटायटिस डे हा जो आपण दरवर्षी 28 जुलैला साजरा करतो, आता तुम्ही जसं सांगितलं की जागतिक आरोग्य संघटनेनं हे एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे की 2030 पर्यंत हेपॅटायटिस हा जगातून नष्ट करायचा आहे. कारण लाखो लोकांना दरवर्षी याचं इन्फेक्शन होतं आणि साधारण 78 ते 80 हजार लोक दरवर्षी या हेपॅटायटिसनं मृत्युमुखी पडतात. आणि म्हणूनच हे सगळं टाळणं शक्य आहे, या लोकांचे जीव वाचवणं शक्य आहे, पण त्यासाठी वेळेवर निदान आणि वेळेवर उपचार होणं हे मात्र गरजेचं आहे. तर त्यासाठीच लोकांमध्ये अवेअरनेस वाढावा हेपॅटायटिस विषयी, हेपॅटायटिसच्या निदानाविषयी, हेपॅटायटिसच्या ट्रीटमेंटविषयी, हे उद्दिष्ट ठेवून WHO दरवर्षी हा दिवस साजरा करतं. या वर्षीच्या हेपॅटायटिस डेची थीम जी आहे ती आहे आय कॅनॉट वेट. अच्छा. हा, मी थांबू शकत नाही, मी वाट पाहू शकत नाही. कशासाठी? तर हेपॅटायटिसच्या निदानासाठी, हेपॅटायटिसच्या उपचारासाठी. मी वेळेवर याचं निदान करून घेणार आहे, मी वेळेवर उपचार करून घेणार आहे, हा एक संदेश सामान्य लोकांमध्ये पोचावा, हे उद्दिष्ट ठेवून या वर्षीची ही थीम अशी ठरवण्यात आलेली आहे. हेपॅटायटिस जो आहे हा खूपच प्राणघातक, जीव घेणा असा आजार आहे आणि म्हणून त्याचं वेळेवर निदान आणि उपचार करणं हे खूप गरजेचं आहे. 28 जुलैलाच हा दिवस का साजरा केला जातो असा पण प्रश्न कदाचित आपल्याला पडेल. तर हेपॅटायटिस बीच्या संशोधनामध्ये, या व्हायरसचा शोध लावण्यामध्ये ज्यांचा खूप मोठा वाटा होता, असे डॉक्टर बरूच ब्लूमबर्ग, हे एक अमेरिकन सायंटिस्ट होते, नोबेल प्राइज विनर अमेरिकन सायंटिस्ट आहेत आणि त्यांनी खूप मोठं काम या हेपॅटायटिसमध्ये केलेलं आहे. या व्हायरसचा शोध लावण्यात पण त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन यावर व्हॅक्सिन डेव्हलप करणं आणि लाखो लोकांचं जीव वाचवणं, हे खूप मोठं आणि मानवतावादी काम डॉक्टर बरूच ब्लूमबर्ग यांनी केलेलं आहे. आणि यांचा जन्मदिवस, वाढदिवस हा 28 जुलै. आणि म्हणूनच हा 28 जुलै हा दिवस दरवर्षी WHO किंवा जागतिक आरोग्य संघटनेमार्फत वर्ल्ड हेपॅटायटिस डे म्हणून साजरा केला जातो. ओके. मंडळी, लक्षात आलं असेल तुमच्या की 28 जुलै हाच दिवस का, इतकं मोठं महान कार्य करणाऱ्या सायंटिस्टच्या जन्मदिनानिमित्त आपण हा दिवस साजरा करतो, हा दिवस पाळतो म्हटलं तरी चालेल. त्यांनी जे काम केलं तर त्याचं उद्दिष्टच डोळ्यासमोर ठेवून की हा हेपॅटायटिस समूळ उच्चाटन ह्याचं करायचं, म्हणून तर आपण दरवर्षी हा दिवस साजरा करतो. पण हेपॅटायटिस आणि हेपॅटायटिसचे प्रकार याविषयी जेव्हा आपण विचार करतो, नेमकं लोकांना सांगूया हेपॅटायटिस म्हणजे काय. हो, हेपॅटायटिस याचा सामान्य भाषेत आपण अर्थ बघितला तर यकृताला किंवा लिव्हरला आलेली सूज. आणि ही सूज आल्यामुळं यकृताच्या, लिव्हरच्या, त्याच्या नॉर्मल कामात आलेला अडथळा आणि त्यामुळं निर्माण होणाऱ्या लक्षणांचा समूह, याला हेपॅटायटिस असं म्हटलं जातं. आता ही सूज कशामुळे येते तर त्याची कारणं वेगवेगळी आहेत आणि या कारणावरून त्याचे साधारण 4 प्रकार होतात या हेपॅटायटिसचे. त्यातला पहिला आहे व्हायरल हेपॅटायटिस, जो व्हायरसमुळे होतो. याचे परत 5 उपप्रकार आहेत व्हायरसचे, ABCDE अशी नावं या उपप्रकारांना दिलेली आहेत, जे आतापर्यंत आपल्याला माहिती झालेत. कदाचित यापेक्षाही अधिक असू शकतील, पण आपल्याला माहिती झालेले 5 उपप्रकार ABCDE. त्यानंतर दुसरा प्रकार आहे अल्कोहोलिक हेपॅटायटिस, जो अतिमद्य सेवनामुळे होतो. तिसरा प्रकार आहे टॉक्झिक हेपॅटायटिस, जो काही टॉक्झिन्समुळे, जी लिव्हरला त्रास देतात, लिव्हर खराब करू शकतात, अशी काही पॉयझन्स आहेत
काही औषधं पण आहेत. पॅरासिटामॉल सारख्या औषधाचा जर ओव्हरडोस झाला तर इट इज इंजुरियस टू लिव्हर, असं त्यावर एक आपण कॉशन नेहमी वाचतो. तर अशी काही टॉक्झिन्स आहेत ज्यामुळे टॉक्झिक हेपॅटायटिस होतो. आणि चौथा प्रकार आहे ऑटो इम्युन हेपॅटायटिस, ज्यामध्ये शरीरातल्या यंत्रणेतच गोंधळ होतो. ऑटो इम्युन आपण शब्द बऱ्याच वेळा ऐकला असेल, की शरीरातल्याच काही पेशी आपल्या पेशींविरुद्ध बंड पुकारतात आणि त्यांना शत्रू समजून त्यांच्यावर हल्ला करतात. आणि अशा प्रकारे यकृताच्या पेशींवर, लिव्हरवर हल्ला झाल्यामुळे जो हेपॅटायटिस होतो तो आहे ऑटो इम्युन हेपॅटायटिस. तर या 4 प्रकारांपैकी पहिला जो व्हायरल हेपॅटायटिस हा जो प्रकार आहे, ज्याचे आपण 5 उपप्रकार पण बघितले आता, तर त्यासाठी, त्याच्या प्रमोशनसाठी, त्याच्या अवेअरनेससाठी आपण खास करून हा हेपॅटायटिस डे साजरा करतोय. तर आपण या 5 प्रकारांविषयी आता याच्या पुढे थोडी अधिक माहिती घेऊया. हे जे 5 उपप्रकार सांगितले त्याविषयी. तर हेपॅटायटिसचा आपण बघितला, व्हायरल हेपॅटायटिसचे हे 5 उपप्रकार A, B, C, D आणि E. यातले A आणि D हे जे 2 उपप्रकार आहेत, हे साधारण त्याला फिको ओरल ट्रान्समिशन ज्याला म्हणतात, म्हणजे हेपॅटायटिसनं बाधित व्यक्तीच्या विष्ठेमध्ये हे विषाणू आढळतात आणि ते पाण्यामध्ये मिसळतात, अन्न पदार्थामध्ये मिसळतात. आणि हे दूषित अन्न किंवा पाणी हे जेव्हा निरोगी माणसाच्या शरीरात जातं तेव्हा ह्या 2 प्रकारची कावीळ किंवा हेपॅटायटिस होतो. A आणि E हे जे 2 प्रकार आहेत हे. तर याचा जो काय ट्रान्समिशनचा रूट आपण बघितला हा फिको ओरल, म्हणजे दूषित रुग्णाच्या विष्ठेतून अन्न किंवा पाण्यात मिसळून नॉर्मल माणसाला होतो. आणि हे तुलनेनं तसे सौम्य आहेत हे जे 2 प्रकार आहेत. आणि हे थोडेसे सेल्फ लिमिटिंग पण म्हणता येईल, की आपोआप बरं करण्याची ताकद शरीरात आहे अशा प्रकारच्या या ज्या हेपॅटायटिस आहेत त्यामध्ये. आणि यासाठीच आपण बघतो की बऱ्याचदा आपण बघतो की काही घरगुती औषध, गावठी औषध, ज्याला मी आयुर्वेदिक औषध असं म्हणणार नाही, पण काही देशी औषध म्हणतात, पण अशी काही औषधं घेतली जातात आणि काही पेशंटमध्ये त्याचा गुण आला असं पण दिसतं आपल्याला किंवा लोक सांगत असतात. तर हे जे सेल्फ लिमिटिंग हे जे 2 प्रकार आहेत यामध्ये याचा थोडाफार गुण येऊ शकतो. पण म्हणून प्रत्येक वेळी प्रत्येक हेपॅटायटिसच्या रुग्णांमध्ये तोच प्रकार असेल आणि त्या औषधानं बरं होईल असं खात्रीनं सांगता येणार नाही. म्हणजे योग्य निदान होणं, निदान करून घेणं हे फार महत्वाचं आहे. जो यावेळेला WHO आपल्याला थीम लाईन दिलेली आहे त्याचा हा भाग आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर या 2 प्रकारांपैकी जर असेल तर या औषधांचा थोडाफार उपयोग होईल. पण इतर 3 प्रकार जे आहेत B, C, D हे जे 3 प्रकार आहेत त्यासाठी आपल्याला प्रॉपर डायग्नोसिस, प्रॉपर ट्रीटमेंट आणि ते वेळेवर होणं खूप गरजेचं आहे. अशा काही गोष्टींच्या मागे लागून जर आपण त्यामध्ये वेळ घालवला तर यामध्ये आजार वाढण्याची शक्यता आहे, आजार गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळेवर निदान आणि वेळेवर उपचार हे खूप महत्वाचं आहे. B, C आणि D हे जे 3 प्रकार आहेत यांचं रूट ऑफ ट्रान्समिशन जे आहे ते थोडंसं वेगळं आहे. हे 2 आपण बघितलं की दूषित अन्न पाण्यापासून होऊ शकतात. तर B, C आणि D या प्रकारांमध्ये आपण जसं म्हणतो की दूषित रक्त, हेपॅटायटिस झालेल्या व्यक्तीचं रक्त किंवा इन्फेक्टेड सिरिंज, निडल, तर या गोष्टींमुळं हे ट्रान्समिशन या व्हायरसचं होतं. त्याचप्रमाणे अनप्रोटेक्टेड सेक्स हे खूप मोठं कारण आहे, जसं आपण HIV मध्ये बघतो तसं त्या रूटमधून पण हा B-C हे जे काय व्हायरसचे हे स्ट्रेन आहेत हे पसरत असतात. त्याचप्रमाणे मातेकडून नवजात बालकाला, जी माता बाधित आहे या आजारानं, अशा मातेकडून तिच्या बालकाला हे प्रकार होण्याची शक्यता आहे. तर म्हणूनच की यातला आपला प्रकार कोणता आहे हे आपण जाणून घेणं आणि ते लवकरात लवकर जाणून घेणं आणि त्याची योग्य ट्रीटमेंट करणं हे खूप गरजेचं आहे. आणि हा अवेअरनेस लोकांमध्ये वाढवण्यासाठीच ह्या दिनाचं प्रयोजन आहे. नक्कीच नक्कीच अतिशय महत्वाचा मुद्दा आपल्याला सरांनी इथं मंडळी सांगितलेला आहे. आता हा पसरतो कसा, कोणत्या माध्यमातून पसरतो हे तर आपल्या लक्षात आलं, पण सर लक्षणं जी दिसतात, कारण लोकांना हेपॅटायटिस म्हटलं की कावीळ हा एकच प्रकार कळतो किंवा बोललं जातं की हेपॅटायटिस आहे म्हणजे कावीळ झाली आहे का, तर यामध्ये लक्षणं कोणती दिसतात आणि कावीळ हे त्याचं लक्षण आहे बहुतेक? हो, नक्की बरोबर आहे.
आपण जनरली ज्याला बोलीभाषेत कावीळ असं म्हणतो, म्हणजे थोडक्यात नखं पिवळी दिसणं, डोळे पिवळे दिसणं, लघवीचा रंग बदलणं, गडद पिवळ्या रंगाची लघवी होणं, ही सगळी काविळीची लक्षणं आहेत. पण आता सांगितलं त्यातल्या कुठल्याही प्रकारची जरी कावीळ असेल तरी हीच लक्षणं दिसणार आहेत. पण तो तुमची जी कावीळ आहे ती हेपॅटायटिसशी संबंधित नाही आहे ना, आणि आता हे सांगितले यातले जे काही डेंजरस प्रकार हे जे काही सांगितले यातला कुठला आपला प्रकार नाही आहे ना, याचं आपण निदान करून घेणं गरजेचं आहे. याबरोबरच या हेपॅटायटिसमध्ये बाकीची काही लक्षणं सुद्धा आपल्याला दिसतात. जनरली पेशंटला ताप येतो, थकवा खूप असतो, त्याचप्रमाणे भूक अतिशय मंदावते, मळमळ असते, उलटी होत असते, बऱ्याचदा खाल्लेलं सगळं उलटून पडतंय असं पेशंट सांगतायत. पोटात दुखत असतं, खास करून उजव्या बरगडीच्या खालच्या बाजूला थोडीशी सूज आल्यासारखं पेशंटला जाणवतं किंवा डॉक्टरांना पण ते तपासताना जाणवतं. आणि त्याचबरोबर आत्ता सांगितलं तसं पिवळी धमक, लघवी, काही पेशंटमध्ये शौचाचा रंग सुद्धा बदललेला असतो, मातकट, पांढरट अशा प्रकारचं शौचाला या पेशंटना होत असतं. अगदी क्वचित जॉईंट पेन हे लक्षण पण या हेपॅटायटिसमध्ये दिसतं. आणि सगळ्यात जे काही डायग्नोस्टिक आपण म्हणू किंवा जे कॉमनली दिसतं असं लक्षण म्हणजे त्वचा, डोळे हे पिवळट दिसतात. आणि ही सगळी लक्षणं दिसत असतील तर आपण हेपॅटायटिसची शंका घेणं आणि आपल्या डॉक्टरांकडून त्याची तपासणी करून घेणं हे खूप गरजेचं आहे. अतिशय महत्वाचं आहे. पण लोकांना नेमकं कळत नाही. आता जी लक्षणं सरांनी आपल्याला सांगितली तर ती लक्षणं सुरुवातीला थोडी जरी दिसायला लागली तर आपण लगेच आपल्या तज्ज्ञांकडे जाणं आणि डायग्नोसिस करून घेणं आणि ट्रीटमेंटला ताबडतोब सुरुवात करणं हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण जर आपल्याला ही लक्षणं खूप मोठ्या प्रमाणात दिसायला लागली तर आपण सुरुवातीला बघितलं तसं हेपॅटायटिसमुळं मृत्यू होणं जो हा प्रकार आहे तर तिथपर्यंत आपल्याला जायचं नाही आहे. लवकरात लवकर आपल्याला रिकवर व्हायचंय. त्या दृष्टिकोनातून आपण ही लक्षणं पटकन पकडणं आणि ट्रीटमेंटला सुरुवात करणं याच्यासाठी डॉक्टरांकडे जाणं फार महत्वाचं आहे. मंडळी, याच नोटवर आपण थांबतोय, एक ब्रेक घेतोय आणि त्यानंतर आणखी बऱ्याच गोष्टी आहेत या हेपॅटायटिसला घेऊन, तर त्याबद्दल बोलतोय. मंडळी, ब्रेक नंतर डॉक्टर्स रूम मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, आज आपण 28 जुलै वर्ल्ड हेपॅटायटिस डे जो आहे तर त्याविषयी बोलतोय आणि डॉक्टर योगेश माइंडकर आपल्याला मार्गदर्शन करतायत. आपण ब्रेकला जाण्यापूर्वी हेपॅटायटिस बद्दल बरंचसं जाणून घेतलंय, त्याची लक्षणं सुद्धा आपण जाणून घेतली. मंडळी, ही जर लक्षणं वेळेत पकडली नाहीत तर मग बरीचशी कॉम्प्लिकेशन होण्याची सुद्धा शक्यता असते. सर, या कॉम्प्लिकेशन बद्दल आपण काय सांगूया? आपण आत्ता मगाशी बघितलं त्याप्रमाणे हेपॅटायटिस हा एकतर ॲक्यूट असू शकेल, जो तीव्र स्वरूपात अचानक उद्भवतो आणि पटकन ती लक्षणं कमी पण होऊन जातात, किंवा क्रॉनिक असू शकेल, ज्याला आपण जुनाट आजार म्हणतो. तर बऱ्याचदा क्रॉनिक हेपॅटायटिसमध्ये 8, 10, 15 वर्ष पेशंटना ही लक्षणं दिसत राहतात. आणि अशा वेळी जेव्हा अनेक वर्ष तो आजार तुमच्या शरीरात राहतोय तेव्हा शरीरावर त्याचे अनेक दुष्परिणाम होत असतात. तर त्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो दुष्परिणाम किंवा कॉम्प्लिकेशन म्हणता येईल ते म्हणजे लिव्हर सिरोसिस, लिव्हर फेल्युअर आणि अगदी क्वचित केसेसमध्ये लिव्हर कॅन्सर आणि त्यामुळे डेथ, अशी ही कॉम्प्लिकेशन्स आहेत. पण म्हणून घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये. प्रत्येक हेपॅटायटिसच्या पेशंटला काही लिव्हर कॅन्सर होणारच आहे किंवा मला हेपॅटायटिस झालाय म्हणजे पुढे जाऊन तो कॅन्सरमध्येच त्याचं रूपांतर होणार आहे असं काही नाहीये. त्याच्यासाठीच आपल्याला लक्षणं दिसली की ती वेळेत पकडून आपल्याला ट्रीटमेंटला सुरुवात. अगदी बरोबर आहे की वेळेत उपचार आणि वेळेत निदान हे महत्वाचं आहे. अन्यथा हा अतिशय प्राणघातक आजार ठरू शकतो, याची प्रत्येकानं काळजी घेतली पाहिजे. बरोबर. सर, याचं डायग्नोसिस कसं केलं जातं? कारण आपण ही सगळी लक्षणं बघितली आणि पिवळेपणा हा याचं मुख्य लक्षण म्हणजे डोळे पिवळे दिसणं, स्किन पिवळी होणं, लघवीला पिवळं होणं, हे सगळं दिसायला सुरुवात झाली की मग पेशंट जाईल दवाखान्यात. तर याचं निदान नेमकं कसं, म्हणजे कोणत्या प्रकारचा हेपॅटायटिस आहे हे निदान मग केलं कसं जातं? निदानासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर तुमची हिस्ट्री घेतील, लक्षणं कधीपासून आहेत, काय काय आहेत, कशी डेव्हलप झालेली आहेत, त्याबरोबर काही शारीरिक तपासण्या तिथं त्यांच्या क्लिनिकमध्ये करतील, फिजिकल एक्झामिनेशन ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर काही ब्लड टेस्ट ज्यामध्ये लिव्हर फंक्शन टेस्ट, हेपॅटायटिस बी टेस्ट, युरिन टेस्ट, अशा काही ब्लड टेस्ट गरजेनुसार डॉक्टर तुम्हाला करायला सांगतील.
काही केसेसमध्ये याही पुढे जाऊन अल्ट्रासाऊंड किंवा सोनोग्राफी पोटाची आणि त्यामध्ये पोटातल्या अवयवांवर, इतर अवयवांवर, लिव्हरवर काय परिणाम झालाय हे जज करण्यासाठी सोनोग्राफी किंवा अल्ट्रासाऊंड करायला सांगतील. यामध्ये जर काही संशयास्पद आढळलं तर याच्या पुढच्या ज्या तपासण्या आहेत त्यात डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करतील. पुढच्या तपासण्यांमध्ये सिटी स्कॅन आहे, MRI आहे. हे गरजेनुसार, हे काय रुटीनमध्ये प्रत्येक पेशंटसाठी करायची गरज आहे असं नाही, पण जिथं गरज लागेल तिथे या तपासण्या सजेस्ट केल्या जातील. आणि त्याच्याही पुढे जाऊन अगदीच रेअर केसेसमध्ये लिव्हर बायोप्सी करून काही डायग्नॉस्टिक क्लू त्यातून मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल. तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं या योग्य तपासण्या योग्य वेळी करून घेणं कधीही चांगलं. बरोबर. आता एकदा डायग्नोसिस झालं की मग मुख्य पार्ट येतो तो उपचाराचा, ट्रीटमेंटचा. तर ट्रीटमेंटचा कालावधी कसा असतो, म्हणजे हेपॅटायटिसचा प्रकार आहे त्यानुसार हा कालावधी बदलतो किंवा उपचाराची पद्धत बदलते? हो, नक्कीच. कारण आपण बघितलं की व्हायरल हेपॅटायटिस हा कॉमन प्रकार आहे या हेपॅटायटिसच्या प्रकारांमधला. तर व्हायरल हेपॅटायटिसमधले काही प्रकार जे आहेत ते सेल्फ लिमिटिंग आहेत. शरीरामध्ये त्यांच्या विरुद्ध लढण्याची क्षमता आहे आणि शरीर हे जे काही इन्फेक्शन आहे ते परतवून लावू शकतं. तर यामध्ये फारशी काही ट्रीटमेंट करावी लागत नाही. रेस्ट आणि त्यामध्ये रिहायड्रेशन किंवा फ्लुइड्स IV देत राहणं यावर हे पेशंट कव्हर होऊन जातात बऱ्याचदा. आणि त्यामुळे आपल्याला वाटतं की कावीळ आहे आणि ही बरी होऊन जाईल, पण हे फक्त काही प्रकारातच होतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येक काविळीमध्ये हे असं बरं होऊन जातं असं काही होत नाही. त्यामुळं या हेपॅटायटिसचा प्रकार कोणता आहे आपण बघितलं तसं व्हायरल हेपॅटायटिस आहे, अल्कोहोलिक आहे, ऑटोइम्युन आहे, टॉक्सिक आहे. याच्यावर त्याचा जो काही ट्रीटमेंटचा कोर्स असणार आहे तो ठरणार आहे. समजा अल्कोहोलिक हेपॅटायटिस आहे तर सगळ्यात महत्त्वाचं त्या पेशंटला पहिल्यांदा अल्कोहोल बंद करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर त्याला अल्कोहोलिक हेपॅटायटिससाठी काही औषधोपचार आपल्याला देता येतील. त्याचप्रमाणे काही क्रॉनिक हेपॅटायटिसमध्ये खूपच जेव्हा कॉम्प्लिकेशन्स वाढलेली असतात तर काही वेगळ्या उपचार पद्धतींचा देखील डॉक्टरना विचार करावा लागतो, ज्यामध्ये काही लिव्हर ट्रान्सप्लांटसारखे जे विषय आहेत अगदी क्वचित केसेसमध्ये, तर अशा गोष्टींचा सुद्धा विचार करावा लागतो. तर हे ठरवण्यात तुमचे डॉक्टर तुम्हाला नक्की मदत करणार. डॉक्टर त्यातले तज्ज्ञ आहेत, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानं आपण आपला प्रकार जाणून घेऊन त्याची स्टेज कोणती आहे जाणून घेऊन त्यानुसार आपण योग्य ती ट्रीटमेंट केली पाहिजे. बरोबर. आपण सर स्वतः आयुर्वेद तज्ज्ञ आहात, तर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून या ट्रीटमेंटकडे बघायचं झालं, हल्ली असं पण होतं की दोन्ही संयुक्त उपचार पद्धती केली जाते. तर या उपचार पद्धतीमध्ये आयुर्वेद कसा रोल निभावतो आणि सक्सेस रेट कसा असतो, काय सांगा? आयुर्वेदाचा तसं बघितलं तर खूप मोठा रोल सध्या पण आपण पेशंटना आयुर्वेदिक ट्रीटमेंट देतो. खूप चांगले रिझल्ट यामध्ये येतात आणि खूप मोठं पोटेन्शियल आहे आयुर्वेदिक ट्रीटमेंटसाठी. कारण लाँग टर्ममध्ये बऱ्याच पेशंटना ट्रीटमेंट घ्यावी लागते. 8-8, 10-10 वर्ष, 15 वर्ष पेशंट औषध घेत आहेत. तर अशावेळी ही आयुर्वेदिक औषधं नक्कीच सेफ आहेत, बाकी शरीरावर दुष्परिणाम होणार नाहीत आणि शिवाय खूप चांगले गुण देखील या औषधांनी आलेले आपण बघतो. तर आयुर्वेदिक औषधांना नक्की तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट आपल्या जवळच्या वैद्यांना दाखवून आयुर्वेदानुसार पण याचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. आयुर्वेदानुसार आपण आता हे मॉडर्न सायन्सनुसार हे आपण प्रकार बघितले, पण आयुर्वेदानुसार पण काविळीचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. काविळीच्या वेगवेगळ्या अवस्था पण सांगितलेल्या आहेत. म्हणजे काही लक्षणं अशी आहेत जी काही आयुर्वेदात ज्याला पांडू किंवा उदर किंवा कामला म्हणून जे काही आजार सांगितलेले आहेत तर त्याच्याशी संबंधित काही लक्षणं आपल्याला हेपॅटायटिसमध्ये दिसतात. अर्थात हा आजार म्हणजे आयुर्वेदातला कामला किंवा हा आजार म्हणजे आयुर्वेदातला पांडू असं नाहीये, पण काही लक्षणं ही जशीच्या तशी दिसतात आणि त्यासाठी आपल्याला आयुर्वेदात जे उपचार सांगितले ते जसेच्या तसे केले की त्याचा नक्कीच आपल्याला गुण पण आलेला दिसतो. याशिवाय या कामलेच्या जो अगदी खूप जवळचा आहे या हेपॅटायटिसशी साधर्म्य असणारा आजार आयुर्वेदात सांगितलेला आहे. तर याच्या वेगवेगळ्या अवस्था पण सांगितलेल्या आहेत आयुर्वेदात की कामला आहे, कुंभ कामला आहे, हलीमक म्हणून ज्या स्टेजेस सांगितलेले आहेत. तर त्यानुसार आपली स्टेज कोणती आहे हे बघून घेऊन आपण त्यानुसार आयुर्वेदात जे काही ट्रीटमेंट पार्ट सांगितलेला आहे मग ते शोधनोपचार ज्याला आपण पंचकर्म म्हणतो, ज्यामध्ये शरीरातून वाढलेले दोष काढून टाकणं हे अपेक्षित आहे. असे शोधनोपचार आपल्याला करता येतील. ते दोष शमन व्हावेत, कमी व्हावेत यासाठी जे काही शमन उपचार सांगितलेले आहेत तर ते आपल्याला करता येतील. तर त्यासाठी परत आपल्या वैद्यांचा सल्ला घेणं आणि आपल्या रोगाचा प्रकार, त्याची अवस्था जाणून घेणं आयुर्वेदिक पद्धतीनं हे तितकंच महत्त्वाचं आहे.
तर आपण शोधन ज्याला म्हणतो किंवा ज्याला पंचकर्म असं म्हणतो, यात विरेचन आहे, रक्तमोक्षण आहे आणि हे करण्यापूर्वी स्नेहपान आहे, जे आयुर्वेदिक काही स्नेह सांगितलेले आहेत, जी तुपामध्ये सिद्ध केलेली औषधं आहेत. तर ही औषधं पोटात देऊन त्यानंतर विरेचन किंवा रक्तमोक्षण केलं तर शोधन व्हायला, म्हणजे हे जे वाढलेले शरीरातले दोष आहेत, विशेष करून पित्त दोष जो या काविळीमध्ये वाढलेला असतो, तो शरीरातून बाहेर काढून टाकण्यासाठी खूप मदत होते. आणि हे जिथं शक्य नसेल, आता काही पेशंटमध्ये वयस्कर रुग्ण आहे, ज्या पेशंटची ताकदच खूप कमी आहे, किंवा लहान मूल आहे ज्याची ताकदच खूप कमी आहे, याच्यामध्ये हे असं पंचकर्म करणं किंवा शोधन करणं आपल्याला शक्य नाही आहे. विरेचन जिथं जुलाब होणं अपेक्षित आहे, तर हे काही पेशंट सहन पण करू शकत नाही. तर पेशंटची ताकद पण बघितली पाहिजे, पेशंटचं वय बघितलं पाहिजे, त्या रोगाची अवस्था बघितली पाहिजे आणि त्यानुसार आपल्याला हे ठरवावं लागतं की ह्यातलं आपल्याला काय करायचं आहे. तर जिथं हे शोधन शक्य नाही आहे तिथं आपण शमन औषधांची योजना करतो, म्हणजे वाढलेला दोष, विशेष करून पित्त दोष, तो शमवणारा, तो कमी करणारी अशी खूप औषधं आहेत आयुर्वेदात सांगितली. खूप म्हणजे खूप अगणित औषधं सांगितलेली आहेत. तर त्यातलं आपण आपल्या सोयीनं आणि त्या अवस्थेला योग्य असं औषध वैद्य सिलेक्ट करू शकतात आणि त्याचे खूप चांगले आपल्याला रिझल्ट पण दिसतात. कुटकी हे एक औषध आपण नाव ऐकलं असेल बऱ्याचदा, की लिव्हरवर काम करणारं खूप चांगलं औषध आहे. भूमी आमलकी, मराठीत त्याला भुई आवळा म्हणतात. तर या औषधाचा पण खूप चांगला उपयोग आपल्याला दिसतो. कुमाई, प्रत्येक घरात असणारं औषध, ज्याला कोरफड म्हणतो आपण मराठीत, तर याचे पण वेगवेगळे औषधं तयार केलेली बाजारात मिळतात. त्याचा रस मिळतो, त्याचा ज्यूस मिळतो. तर हे कुमारी हे पण खूप चांगलं लिव्हर टॉनिक आहे. कालमेघ म्हणून एक औषध मिळतं. तर अशी अनेक औषधं आहेत, ही मी उदाहरणादाखल सांगतोय. तर यातलं कोणतं औषध तुम्हाला योग्य प्रकारे सूट होईल हे वैद्य जज करू शकतात आणि त्यानुसार आपल्याला ट्रीटमेंट घेता येऊ शकते. याचबरोबर काही गुडूची सारखी औषधं आहेत, त्रिफळासारखी औषधं आहेत, जी रसायन म्हणून सांगितलेली आहेत, जी शरीराची ताकद वाढवण्यासाठी, शरीराचं इम्युनिटी वाढवण्यासाठी. आपण गुडूची बघितलं की कोरोनामध्ये इम्युनिटी बुस्टर म्हणून खूप त्याचा चांगला उपयोग झाला लोकांना. तर अशी पण काही औषधं आहेत जी लॉंग टर्ममध्ये शरीराची ताकद टिकवून ठेवण्यासाठी, वाढवण्यासाठी उपयोगी पडतील. तर अशा पण काही औषधांची योजना आपल्याला वैद्यांच्या सल्ल्यानं करता येते. त्याचबरोबर काही रेडीमेड फॉर्म्युलेशन्स जी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, आरोग्यवर्धिनीसारखं औषध आहे, कुमारी असवसारखं औषध आहे, सूतशेखर आहे, चंद्रकला आहे, अशी अनेक औषधं आहेत जी वाढलेलं पित्त कमी करण्यासाठी मदत करतात. तर अशी औषधं देखील आपल्याला या काविळीमध्ये वापरता येतात आणि त्याचा खूप चांगला उपयोग होईल आणि लॉंग टर्ममध्ये ही सगळी औषधं सेफ आहेत. त्यामुळं आपल्या वैद्यांच्या सल्ल्यानं जरूर या औषधांची योजना करावी. हे सगळं करत असताना आयुर्वेदानुसार उपचार घ्यायचे म्हटलं की थोडीशी पथ्य पण पाळावी लागतात. थोडक्यात काय सांगूया, काय पथ्य पाळावी लागतात या लोकांना? नक्कीच पथ्य पाळणं, पथ्याचा आहार विहार असणं हे खूप महत्त्वाचं आहे. कोणत्याही आजारात आपल्याकडं जे कॉमन पथ्य सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये, ते धान्य जे वापरायचं आहे, आपण जे आपण गहू वापरतो, तांदूळ वापरतो, डाळी वापरतो, ह्या जुनं असलं पाहिजे. ते पचायला हलकं असतं असा आपला आयुर्वेदाचा एक सिद्धांत आहे. शक्यतो दुकानदाराकडून पण आपण जुनं धान्य मागून घेतलं तर, दुकानात असतं त्यांना आपण मागितलं तर ते आपल्याला नक्की देतात. तर जे धान्य वापरायचं ते जुनं धान्य वापरणं हे पथ्यकर आहे. त्याचप्रमाणे विशेष करून पित्त वाढवणारे जे पदार्थ आहेत, हा जो आजार आहे, कावीळ असू दे, ज्याला कामला म्हणून सांगितलेला आहे, तर हा पित्ताचा आजार सांगितलेला आहे आयुर्वेदामध्ये. तर जे पित्तकर आहारातले पदार्थ आहेत, ज्यामध्ये तेलकट पदार्थ असतील, तळलेले पदार्थ असतील किंवा तूप असेल, मांसाहार असेल, तर असे सगळे पदार्थ आपल्याला कमीत कमी आपल्या आहारात राहतील याची दक्षता घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे गोड खाणं हे देखील खूप कमी ठेवलं पाहिजे. आणि बाकी पण आपण जे जनरल पथ्य सांगतो की हवा बंद, डबा बंद, बाटली बंद, हे सगळं बंद केलं पाहिजे. आपल्याला वाटतं की लोणचंच खातोय, बाहेरचं सॉस खातोय, जाम खातोय, पण हे जे काही सगळे पदार्थ आहेत हे शरीरासाठी अपायकारकच आहेत. त्यामुळे हे जे सगळे डबा बंद, बाटली बंद पदार्थ हे बंद करणं हे खूप मोठं पथ्य आहे या सगळ्या आजारामध्ये. त्याचबरोबर पाण्याचं प्रमाण हा पण एक पथ्यातला खूप मोठा भाग आहे. जनरली लोक विचारतात पाणी किती पिऊ, 4 लिटर पितो सफिशियंट आहे का, 5 लिटर पितो सफिशियंट आहे का. तर आयुर्वेदाला हा कन्सेप्ट मान्य नाही आहे. की आयुर्वेदानुसार प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, त्याची कामाचं स्वरूप, त्याचं शरीर हे वेगळं आहे आणि साहजिकच त्यानुसार त्याची पाण्याची गरज वेगळी असणार आहे.
एक माणूस उन्हातान्हात दिवसभर कष्टाचं काम करतोय आणि दुसरा AC मध्ये बसून जॉब करतोय एका रूममध्ये बसून, तर दोघांची पाण्याची गरज सारखी अजिबात नसणार आहे. नक्कीच, साधी नक्कीच, गोष्ट आहे. नक्कीच. त्यामुळं प्रत्येकाच्या शरीराची गरज वेगळी आहे आणि त्या गरजेनुसार जेव्हा तहान लागेल त्याच वेळी आणि तहान भागेल इतपत एवढंच पाणी पिणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे पाणी देखील पचावं लागतं. खावं काय तर ताज्या भाज्या असू देत, फळं असू देत, आत्ता सांगितलं तसं जुनं धान्य असू दे, किंवा लो फॅट जे काही डाएट असेल खास करून नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी, आणि डेअरी प्रॉडक्टमध्ये नो फॅट किंवा टोंड मिल्क किंवा असे जे पदार्थ आहेत जे नो फॅट किंवा लो फॅट म्हणता येतील, तर असे पदार्थ आपल्या खाण्यात असणं हे हितकर आहे. हे सगळं सांगितल्यावर लक्षात आलं असेल मंडळी की हिपॅटायटिस डेच्या अनुषंगानं आपण आज बघतोय, तर आपल्याला जी लक्षणं आत्ता तुम्ही ऐकलीत त्यातलं एखादं लक्षण जरी दिसलं तर ताबडतोब आपल्या डॉक्टरांकडे जाऊन, आपल्या जवळच्या वैद्यांकडे जाऊन हे सगळं लक्षण त्यांना सांगून नेमकं काय आहे, या आपला जो आजार झालाय त्याचं निदान काय होतंय ते बघून जी काही ट्रीटमेंट सांगितली आहे ती करणं अतिशय महत्त्वाचं आहे. एकंदर आपल्याला लक्षात आलं असेल की ड्रग, डाएट आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन या त्रिसूत्रीवर आपल्याला काम केलं पाहिजे. फक्त औषधांनी उपयोग होईल का? होईल, पण त्याच्याबरोबर जर तुम्ही डाएट पण फॉलो केला, त्याच्याबरोबर तुम्ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जर केलं तर या गोष्टी मॅनेज करणं आपल्याला जास्त सोयीचं होईल. आणि त्यासाठी नियमित व्यायाम हा पण तितकाच गरजेचा आहे. व्यायामामध्ये थोडंसं व्हेरिएशन असणं किंवा योगासनासारखे, प्राणायामासारखे प्रकार ज्यामध्ये पोटातल्या आतल्या अवयवांचा व्यायाम होतो, अशी काही आसनं, प्राणायाम, तर हे करणं पण तितकंच गरजेचं आहे. प्राणायामामध्ये कपालभातीसारखा प्राणायाम असेल ज्यामध्ये पोटातल्या आतल्या अवयवांचा व्यायाम आहे, जो कुठं जिममध्ये जाऊन होणार नाही आहे, जो तुम्ही वॉकिंग 10 किलोमीटर केलं तरी होणार नाही आहे. काही आसनं आहेत, अर्धमत्स्येंद्रासन असू दे, भुजंगासन असू दे, सेतुबंधासन असू दे, पादांगुष्ठासन आहे, तर यामध्ये ह्या पोटातल्या अवयवांवर एक विशिष्ट प्रकारचा दाब पडतो, विशिष्ट प्रकारचा ताण येतो. तिथं जी काही अशुद्धी साठलेली असेल ती पुढं निघून जाण्यास मदत होते. तिथं शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो. तिथं न्यूट्रियंट्स असू दे, ऑक्सिजन असू दे, ते जास्त प्रमाणात पोचत आहेत आणि त्यामुळे त्या अवयवाची कार्यक्षमता वाढते आणि हे फक्त आसनामध्येच होऊ शकतं. त्यामुळं याचबरोबर आसनं, प्राणायाम आणि ओव्हरऑल लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे सगळं केलं तर आपण नक्कीच या हेपॅटायटिसवर कंट्रोल मिळवू शकतो, विजय मिळवू शकतो असं मला वाटतं. नक्कीच. इतकं सगळं सरांनी डिटेल सांगितल्यावर मला फारसं बोलायची काही गरजच नाही. तर मंडळी, एवढंच लक्षात घ्या की योग्य आहार, योग्य व्यायाम, योग्य ती झोप, हे सगळं जर तुम्ही नियमित पाळलं तर बऱ्याच आजारांपासून तुम्ही दूर राहू शकाल. पण इन केस एवढं करून सुद्धा आपल्याला एखाद्या आजाराला सामोरं जावं लागलं आणि तो हिपॅटायटिस सारखा असेल, कारण आज आपण त्या अनुषंगानं बोलतो, तर नक्कीच वेळेत आपण डॉक्टरांकडे जाणं, आपल्या आजारासंबंधी जाणून घेणं, योग्य ते उपचार, योग्य त्याची पूर्तता होईपर्यंत करणं, हे सगळं आपल्याला या हिपॅटायटिसपासून सुद्धा दूर ठेवू शकतं. तर मंडळी, नक्की काळजी घ्या आपल्या आरोग्याची आणि असाच एखादा कार्यक्रम घेऊन मी पुढच्या रविवारी पण येते. पण आज आपल्याला मार्गदर्शन केलं डॉक्टर योगेश माइंडकर यांनी. सर, तुम्ही इथे येऊन तुमचा अमूल्य वेळ दिलात, अमूल्य मार्गदर्शन आमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी केलं, मनापासून धन्यवाद. धन्यवाद मॅडम, धन्यवाद.